एकदाचंच का असे ना का पण मी गरबा खेळायला गेलीच. तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये ऐकलं असेल, बघितलंही असेल की मला किती जास्त गरबा आवडतो. मी सारखी बोलत असते की दांड्या ह्या सगळ्या गोष्टी मला खूप जास्त आवडतात. नवरात्रीचं नाव जरी आलं तर सगळ्यात पहिल्यांदा गरबा आणि दांड्या याच गोष्टी लक्षात येतात आणि यातच खरी मजा आहे. आम्ही सगळी तर खेळतच होतो, पण ही वेदू बघा कशी आम्हाला कॉपी करण्याचा प्रयत्न करते. खूप हुशार आहे ती. इतका पण चांगल्या पद्धतीने नसतो आमचा गरबा, फक्त एकदम सिंपल पद्धतीनेच असतो आणि तेवढंच करतो. मी जास्त काही नाही, फक्त 4 राऊंड्स मारले असते, पण त्यामध्येच माझे पाय दुखायला लागले. पूर्ण मोठा सर्कल असा, पण दरवर्षी इथं असतं आणि मी फक्त 2 वर्षापासून इथं गरबा खेळायला येत असेल. आम्ही सगळी जेवण वगैरे करून निघूच तर घरामधून तरी 11 वाजले असतील. सो जास्त वेळ आमच्याकडे नव्हता. अर्धा तासच आम्ही खेळलो असेल आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशीचं रुटीन तुम्हाला सांगते. आज घरामध्ये पोळ्या बनणार होत्या, सगळ्यांच्याच घरी बनणार होत्या. मी घरामध्ये खूप जास्त पसारा करून ठेवला होता, कारण पुरणपोळी बनवायचं म्हटलं की पसारा जास्त होतो. माझ्यात थोडीशी कॉन्फिडन्सची कमी होतीच, पण पहिली 2 थोडीशी चुकली आणि ती एकदम धपाट्यासारखी बनली होती, कडकवाली. त्यानंतरच्या ज्या 4 होत्या ना, त्या एकदम व्यवस्थित बनल्या, मऊ फुगल्या पण होत्या. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, छान बनल्या होत्या. आणि लास्टला मी एवढंच म्हणेल की थँक्यू सो मच. आपण परवाच की 10K फॉलोवर्स इन्स्टावरती कंप्लीट केलेले आहेत. अजून पण ज्यांनी फॉलो केले नाही त्यांनी प्लीज फॉलो करून घ्या नेक्स्ट ब्लॉगसाठी.